राज्यातील पशुपालकांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी दर्जा देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पुण्यात जैव सुरक्षा प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी, गुणनियंत्रण प्रयोगशाळा तसंच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते। उद्घाटन झालेल्या प्रयोगशाळा, रुग्णालय या सुविधा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला उत्तम आरोग्यासाठी तसंच पशुधनापासून मिळणारे उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक व्यवस्थित सुविधा महाराष्ट्रानं या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत। पशुसंवर्धन विभागाला योजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितलं। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या। समुपदेशनाद्वारे आणि बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये समाधान असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। दूध भेसळीला अटकाव करण्यासाठीचा कायदा कडक करण्याचा निर्णय विभागाने घेतलाय। 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात सर्वच